नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सुंदर अशी बांगडी कशी बनवायची आपल्या या मोत्यांपासून तर हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर इथे काहीच जास्त मटेरियल लागलेलं नाहीये, फक्त आपला बांगडीचा बेस, मोती आणि क्रिस्टल आणि कॅप एवढंच मटेरियल आपल्याला इथे लागणार आहे। तर खूप सोपी आहे, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बांगडी बनवू शकता, पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्या काही मी मध्ये मध्ये टिप्स दिलेल्या आहे, ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला समजतील आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सुंदर अशी बांगडी तयार करू शकाल। तर अतिशय सुंदर आणि सोपी ही बांगडी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुंदर आणि सोपी तर बांगडी आहेच, पण त्यामध्ये मी ज्या टिप्स दिलेल्या आहे त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सुंदर अशी बांगडी बनवू शकाल। तर अतिशय सोपी तर आहेच, पण यामध्ये मी ज्या काही छोटे छोटे टिप्स दिलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता आपल्याला इथे मटेरियल काय लागणार आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तरी सुद्धा इथे दाखवते। तर बघा, आपल्याला लागणार आहे बांगडीचा बेस, त्यानंतर आपल्याला लागणार आहे क्रिस्टल। आता जे आपण क्रिस्टल यूज केलेले आहे तेच क्रिस्टल घेणार आहे, तुम्ही ते वेगळा कलर सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॅप आणि नंतर लागणार आहे आपल्याला हे मोती। तर आता आपण हे सगळं घ्यायचं आहे। तर मोती आता मी मोती यामध्ये काढून घेते, म्हणजे पटपट आपल्याला ओढता येतील। जेवढे आपल्याला लागणार आहे तेवढेच माळेमधनं मोती घ्यायचे, लागले तर परत घेता येतील। आणि इथे कॅप घेतलेले आहे मी, कॅप पण ओपन करून घेणार आहे, म्हणजे आपलं वेळेवर पटकन काम होऊन जातं, नाहीतर ह्या कॅप ओपन करायला परत वेगळा टाइम लागतो। आणि इथे 0.3 ची मी इथे वायर घेतलेली आहे। आता वायर घेतल्यानंतर आपल्याला इथे एका होलमधनं काढून आपल्याला असा पेळ देऊन घ्यायचा आहे, छानपैकी पॅक करून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला इथे आता कॅप घालून घ्यायची आहे याच्यामध्ये। आता कॅप आपल्याला उलटी सुलटी घालायची आहे, त्यानंतर क्रिस्टल घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला कॅप घालायची। आता हे झाल्यानंतर मोती घालून घ्यायचे आहे। तर आपल्याला याच्यामध्ये क्रिस्टल किती ऍड करायचे आणि मोती किती ऍड करायचे ते आपण बघायचं। तर आता मी इथे 7 मोती घातलेले आहे, प्रत्येक याच्यामध्ये 7 घातलेले आहे। आता तुम्ही सुद्धा इथे बांगडीचा बेस कुठल्या प्रकारचा यूज करताय त्याच्यावरती सुद्धा हे मोती लागणार आहे, त्याचबरोबर तुम्ही इथे मोती कुठल्या साईडचे यूज करताय ते सुद्धा इथे ही करणार आहे। तर आता मी इथे 7 मोती घातलेले आहे आणि प्रत्येकी याच्यामध्ये माझे 7-7 मोती बसलेले आहे, फक्त एकच असा राऊंड आहे त्याच्यामध्ये 4 बसलेले आहे, पण शेवटी बांगडी आहे ती, त्याच्यामुळे काहीच नाही एवढं, किंवा 6-6 सुद्धा तुम्ही इथं घालू शकता। पण आता मी पहिल्या बांगडीमध्ये 7-7 घातलेले आहेत, तर आता सुद्धा मी 7-7च घालणार आहे। तर बघा 7 मोती घातले, परत आता कॅप घालणार आहे, क्रिस्टल आणि कॅप। अशा पद्धतीने आता परत आपल्याला याच्यामध्ये 7 मोती घालून घ्यायचे, अगदी एकसारखे घालायचे, आपल्याला काही इथे काहीच करायचं नाहीये। अशाच पद्धतीने आपलं स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं तुम्हाला। आणि त्याचबरोबर आपले ज्वेलरीचे क्लास सुद्धा आहेत, तिथे तुम्हाला पहिल्यापासून तर डिटेलमध्ये शिकवलं जातं। एकूण 17 ते 18 प्रोडक्ट आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातात, त्याच्यामुळे तुम्हाला जर ज्वेलरीचा क्लास करायचा असेल तर तुम्ही ज्वेलरीचा सुद्धा क्लास करू शकता। त्यामध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जातं, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, मोती सेट, खोपा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला सगळी शिकवली जाते। त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल क्लास तर तुम्ही क्लास करू शकता। अगदी कमी फी आहे, जो 10,000चा क्लास आहे तिथे तुम्हाला अगदी निम्म्या किमतीमध्ये आपल्याकडे करायला मिळणार आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत मटेरियल सुद्धा दिलं जातं, जे आपला क्लास आहे ना, तर जी फी आहे त्याच फीमध्ये तुम्हाला मटेरियल सुद्धा दिलं जातं। कारण मग क्लास चालू झाल्यानंतर बऱ्याच मैत्रिणीचं असं असतं की आता मटेरियल शोधायला कुठे जाणार, मग त्याच्यामुळे मटेरियल सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। आणि जेवढी मी शिकवते, जेवढी ज्वेलरी शिकवते तेवढं सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं।
त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त क्लास करू शकता आणि आपला बिझनेस स्टार्ट करू शकता, कारण खूप आता सध्या खूप ट्रेंड आहे हँडमेड ज्वेलरीचा. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी सहज क्लास करू शकता. त्याचबरोबर आपल्या क्लासमध्ये एवढं नुसतं शिकवलंच जात नाही, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉलेजसुद्धा दिलं जातं. त्या उदाहरणार्थ जसं की रेट कसे ठरवायचे ज्वेलरीचे, त्यानंतर कशाप्रकारे मार्केटिंग करायचं, अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं नॉलेजसुद्धा दिलं जातं. तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर मग तो कसा करायचा, हे सगळं नॉलेज तुम्हाला दिलं जातं. आणि म्हणजे 99% जे आपल्या मैत्रिणी आहेत त्या बिझनेस स्टार्ट केलेला आहे त्यांनी, कारण आपण झाले आता 1-1.5 वर्ष झाले तसे आपण याच्या बॅचेस घेत आहोत आणि सक्सेसफुली आपल्या बॅचेस कंप्लीट होत आहे. तर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. तर आता आपण बघूयात बांगडीला पूर्ण गोल राऊंड येतो की काय. तर नाही, अजून याच्यामध्ये बसणार आहे. तर अजून बसून घेते मी आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते, कारण आता जर दाखवलं तर व्हिडिओ मोठा होईल. बघा, आता याच्यामध्ये मी सगळे मोती ओवून घेतलेले आहे आणि एका याच्यामध्ये 4च बसलेले आहे. तर आता अशा प्रकारे पूर्ण असा राऊंड चेक करायचा की पूर्ण होता की नाही. तुम्ही कुठल्याही साईजची बांगडी बनवत असाल तर अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं. आता इथे व्यवस्थित होतंय, ठीक आहे. आता होलमधनं आपल्याला काय करायचं आहे, आपली ही वायर जी आहे ना ती खाली काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आणि पूर्ण इथे असं हे ओढून खेचून असं पॅक करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मग नंतर इथे आपल्या वायरने असं थोडंसं रॅप करून घ्यायचं, असं थोडंसं रॅप करून घ्यायचं. आता तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी रॅप करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी सुद्धा रॅप करू शकता. आणि याला अशी खाच असते ना, त्याच्यामुळे हे काही इकडे अलीकडे येत नाही. त्याच्यामुळे नाही केलं रॅप तरीसुद्धा चालतं, ठीक आहे. किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही असे 2-2, 3-3 मोती सोडून असं रॅप करून घेऊ शकता, ठीक आहे. पण मला काही गरज वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मी रॅप करणार नाही आहे. तर अशा पद्धतीने सुंदर अशी बांगडी इथे तयार झालेली आहे. बघू शकता, खूप सुंदर अशी बांगडी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला या बांगड्या कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे छान छान ज्वेलरीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. म्हणजे तुम्ही असं यूट्यूबला व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता, कारण याच्यावरती सुद्धा तुम्हाला राख्यांचे डेली व्हिडिओ येत आहे. आतापर्यंत मी 3 ते 4 प्रकारच्या राख्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्याही डिटेलमध्ये. तर तुम्ही आता 1 ते 1.5 महिना राहिलेला आहे राखी पौर्णिमेला, तोपर्यंत तुम्ही छान प्रकारे या राख्यांचा सेल करू शकता. तर तुम्ही राख्यांचे व्हिडिओ बघत चला. खूप छान राख्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहे, रिस्पॉन्स मिळत आहे. तर तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा राख्यांचे व्हिडिओ बघा. सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे. चला मग परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.